नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, मुलांना सुट्टी आहेत आणि मुलांसाठी रोज शिरा, उपीट, उपमा, पोहे हा जो नाश्ता आहे तो मुलांना नकोसा असतो. मग वेगळं काहीतरी करायचं म्हणून आज मी या ठिकाणी ब्रेडचे पॅटीस करणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य जे आहे तर येथे मी 7 ते 8 ब्रेड घेतलेले आहेत. ह्या स्लाइस मोठ्या आहेत, याच्यापेक्षा तुम्ही लहान साईजचा ब्रेडसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर येथे मी 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. एक बारीक चिरून कांदा घेतलेला आहे. या ठिकाणी मी धन, जिरं, ओवा एकत्रच 1 चमचा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा हळद घेतलेली आहे. थोडासा हिंग घेतलेला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी मी कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी बेसन पीठ सुद्धा वापरू शकता. आता सर्वप्रथम आपण आलं, लसूण, मिरची याची बारीक पेस्ट करून घेणार आहे. येथे बघू शकता आपली आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्त्याची पेस्ट करून झालेली आहे. येथे मी धना आणि जिरं जे घेतलेले आहे त्याची हे सरपूड करून घेणार आहे. तर येथे थोडंसं अर्धवट चेचून मी घेतलेलं आहे. इथे 3 बटाटे उकडून मॅशरने मॅश करून घेतलेले आहेत. इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. ही कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 पळी तेल घालणार आहोत. याच तेलामध्ये मी थोडंसं बटर घालणार आहे. पहिल्यांदा मी बारीक चिरून घेतलेला कांदा जो आहे तो याच्यामध्ये भाजून घेणार आहे. गोल्डन कलरवरती आपण हा कांदा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. याच्यामध्ये मी या ठिकाणी जी आपण आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता याची जी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे, कारण मिरची असल्यामुळे त्याचा ठसका उठू शकतो आणि करपलं जाऊ शकतं. चिमूटभर हिंग घालणार आहे. त्याच्यानंतर 1 चमचा हळद घालणार आहे. हे आपण धना, जिरं, ओवा बारीक चेचून घेतलेला आहे तो यामध्ये मी घालत आहे. याला मीडियम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे. तू इफेक्ट नाही ना राहू. आता इथे आपली फोडणी तयार झालेली आहे. या फोडणीमध्ये हे जे बटाटे बारीक करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. आता हे जे सारण आहे ते तुम्ही किती लोकांसाठी करताय त्यानुसार बटाटे कमी जास्त घेऊ शकता. तर इथे बघू शकता आपलं जे सारण आहे ते मस्त असं फोडणीमध्ये मिक्स झालेलं आहे आणि त्याचा एक गोळा तयार व्हायला लागलेला आहे. आता 2 मिनिटं याला काढून घेणार आहे. तर इथे बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत. याला वाफ चांगली बसलेली आहे. आता हे थंड करायला ठेवायचं. आता इथे मी हे जे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत त्याच्या आपल्याला कडा कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता हे जे स्लाइस आहेत ते असे ब्रेडच्या कडा कट करून घेतल्यानंतर तयार झालेले आहेत. आता हे जे ब्रेडचे आपण कडा कट करून घेतलेल्या होत्या त्या आपल्याला या ठिकाणी टाकून नाही द्यायच्या आहेत. त्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एकदम बारीक पूड करून घेणार आहे. तर इथे बघू शकता कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे ते या ठिकाणी मी याचा घोळ तयार करून घेतला आहे. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकत आहे, कारण वरच्या स्टफिंगला या ठिकाणी चव येण्यासाठी. जी ब्रेडची पीस आपण कापून घेतलेली आहे त्याला लाटण्यानं थोडंसं आपण या ठिकाणी त्याची जी जाडी आहे ती कमी करायची आहे. थोडंसं याला लाटून घ्यायचं आहे. आता या ब्रेडवर मी थोडंसं बटर लावत आहे.
तर या ब्रेडवर आपण हे जे सारण केलेलं आहे ते व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. सारण हे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर या ब्रेडच्या कडांना थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित चिकटलं जातं. हे असं फोल्ड करायचं आहे, बघू शकता तुम्ही. साईडनं आलेलं सारण बाजूला काढून घ्यायचं आहे आणि हे चारी बाजूने असं पॅक करायचं आहे. याला जो कॉर्नफ्लॉवरचा घोळ तयार करून घेतलेला आहे, याच्यामध्ये हे जे आपण तयार केलेलं पॅटीस आहे ते व्यवस्थित याला कोट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याला आपण हा जो ब्रेडचा क्रम तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे. आणि असेच आपण सगळे पॅटीस करून घेणार आहोत. ते आपले सर्व ब्रेडचे पॅटीस तयार करून झालेले आहे. ते गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे. गॅसवरती एक कढईमध्ये तेल गरम करून दिलं आहे. आता त्यामध्ये मी हे एक एक करून याला फ्राय करून घेणार आहे. मंद गॅसवर या ठिकाणी हे आपल्याला फ्राय करायचे आहे. हे भाजत असताना आपल्याला ह्या एक अर्ध्या मिनिटांनी सारखं खालीवर करायचं आहे, कारण ब्रेड असल्यामुळं तो लगेच करपू शकतो. त्यामुळं त्याला थोड्या वेळाने लगेच असं तेलामध्ये खालीवर करून घ्यायचं आहे. पॅटीस अगदी गोल्डन ब्राऊन कलरवर मस्त भाजून तयार झालेला आहे. इथे बघू शकता त्याला कलरही किती सुंदर आलेला आहे. असे सगळे आपण ब्रेडचे पॅटीस तळून घेणार आहोत. तर येथे बघू शकता मस्त आपले ब्रेडचे पॅटीस तयार झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत. तुम्ही असे हे ब्रेडचे पॅटीस तयार करून पहा. आणि माझी ही अगदी साधी सोपी आणि असे हेवी नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही असं मुलांना हेवी नाश्ता करून द्या. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.